Wait a minute. Now you can give your attendance. Okay. Have you all completed your homework? Yes, I have got the homeworks of Aditi, Deepika, Prathamesh. What about others? बाकीच्यांनी होमवर्क केलाय का? रिवाइज केला तुम्ही लेसन? लास्ट टाइमचा लेसन पण थोडासा व्हास्ट होता आणि त्याला रीड करण्याची गरज होती. एक दोन वेळेस रीड करायला पाहिजे तो लेसन, तरच तुम्हाला तो समजणार आहे. सगळ्यांनी येस तर टाकलेला आहे, मीन्स होमवर्क केलाय असं समजायचं ना? सगळे करताय होमवर्क? फोटोज अपलोड करायला काही नाही, 5 मिनिट्स लागतात फक्त. येस, प्रथमेशचा मिळालाय, दीपिका, अनघा, आदिती. ओके ओके. हॅलो मॅम. गुगल क्लासरूम जॉईन केला असेल सगळे? हॅलो Yes? मॅम. माझ्या मम्मीचा फोन हा बोल झालाय, हर्ष. त्यामुळे सेंड करता येऊ शकत नाही. काय झालं? कॅमेरा खराब आहे, त्यामुळे सेंड करता येऊ शकत नाही. अच्छा अच्छा, ओके ओके. असा काही प्रॉब्लेम असेल जेन्युइन तर ठीक आहे, पण तुम्ही घरी तरी ऍटलिस्ट लेसन रीड करायचं आहे. आणि काही क्वेश्चन असेल तर नेक्स्ट क्लासमध्ये विचारायचंय मला. आपण काही सगळेच क्वेश्चन आन्सर क्लासमध्ये सॉल्व्ह करत नाही, कारण आपण लेसनच आपण 2 ते 3 4 क्लासेसमध्ये लेसन घेतो. मोठा लेसन असेल तर आपण 4 क्लास त्याला हे करतो, म्हणजे कम्प्लीट आपण त्याचा मिनिंग्स वगैरे सगळं अंडरस्टँड करतो. टेक्स्ट बुक नसेल तरी पण पीडीएफ मिळालं असेल ना तुम्हाला? पीडीएफ असतं मोबाईल मधून पण. मी कसं स्क्रीन शेअर करते तुम्हाला, कारण माझ्या मोबाईलमध्ये बुक आहे, तसंच तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पीडीएफ ठेवू शकता बुक्सचं. वाटलं तर मी परत एकदा आपल्या ग्रुपवरती 7 स्टँडर्डचा व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड करते. तो पीडीएफ तुम्ही सेव्ह करून ठेवायचा आहे. बुक नाहीये तर तुम्ही आधीच हा जो प्रॉब्लेम आहे तुमचा तो आधीच सांगायला पाहिजे. मला सांगू शकता, किंवा टकले मॅडम आहेत त्यांना पण तुम्ही कन्सल्ट करू शकता. त्यांनी बुक तुम्हाला पाठवलं असतं मग पीडीएफ. बुक नाहीये म्हणून असं हे नाही करायचं, कारण तुमचं मग होमवर्क कसा होणार, रिडिंग कसं होणार आहे बुक नसेल तर. ओके. Anybody have a doubt for the last lesson? लास्ट लेसन मध्ये काही डाऊट आला का? ओके. कॅन वी मूव्ह अहेड? पुढे जायचं आपण. न्यू लेसन शिकायचं आज. ओके. आपण लास्ट लेसन मध्ये काय लर्न केलं, तर वेगवेगळे राजघराणे आणि तिथे होऊन गेलेले वेगळे वेगळे राजे, आणि त्याच्यानंतर आपण काय लर्न केलं, तर हळूहळू हे जे अरेबियन्स असतील, अफगाणी, मुघल, ह्या सगळ्यांनी आपल्या भारतावरती आक्रमण करून
कसे सगळे किंगडम सगळे कॉन्क्वेअर करून घेतले, सगळे प्रदेश जिंकून त्यांनी तिथे स्वतःच गव्हर्नमेंट स्थापन केलं. औरंगजेबाने मोस्टली मुघलांनी नंतर आपल्यावरती म्हणजे त्यांची सत्ता स्थापन केली त्यांनी. मुघलांनी महाराष्ट्र असेल किंवा भारत असेल त्याच्यावरती आपल्या पूर्ण इंडिया मधले बरेचसे प्रदेश त्यांनी काबीज केले. त्यातला मुख्य जो राजा होऊन गेला तो औरंगजेब. औरंगजेबाच्या काळामध्ये म्हणजे खूप सगळा प्रदेश त्यांनी आपल्या राज्याला जोडून घेतला. तर हे जेव्हा आक्रमण किंवा हे जेव्हा युद्ध, हे जे छोटे छोटे बॅटल्स होत होते, मुघलांशी लढाई होत होती, किंवा अजून हे बाबर होते किंवा अफगाणी होते, अरब देशातून आलेले, तर ह्या सगळ्यांशी जेव्हा आपले हे सगळे छोट्या छोट्या लढाया चालू होत्या राजा महाराजांच्या, त्याच वेळेला आपल्या देशामध्ये धार्मिक परिस्थिती कशी होती आपली, आपला धर्म किंवा भक्ती मार्गातले पण लोक होते, वेगवेगळे संत होऊन गेले, ज्याला सेक्ट म्हणतो आपण, तर असे वेगवेगळे पंथ होऊन गेले. तर ते कसं मेडिवल इंडिया बघतोय आपण, म्हणजे मध्यकालीन भारत बघतोय. जसं मध्यकालीन मध्यकालीन भारत हे महाराजे होते, किंवा कशी आक्रमणं झाली, नंतर आता मुघल कसे आले, हे सगळं लर्न केलं. त्याच्या आधी आपण सोर्सेस ऑफ हिस्ट्री, म्हणजे हिस्ट्रीमध्ये कसं हिस्ट्री कशी निर्माण झाली, हिस्ट्री कशी लिहिली जाते, या सगळ्या गोष्टी आपण लर्न केल्या. तर त्याच वेळेला म्हणजे शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळात धर्माविषयी कशी लोकांचे कसे मत होते, किंवा धर्म काय सांगत होता, भक्ती मार्ग कोणते, वेगवेगळे मार्ग सांगितले, शीख असतील किंवा हिंदू, तर ते कोणकोणत्या देवाची उपासना करायचे, वेगवेगळे संत त्यांनी काय शिकवणी दिल्या, हे सगळे आपल्याला ह्या लेसन मध्ये लर्न करायचे. सो व्हॉट इज द नेम ऑफ द लेसन? रिलिजियस सिंथेसिस. रिलिजियस सिंथेसिस. रिलिजन म्हणजे धर्म आणि सिंथेसिस म्हणजे चळवळ, धार्मिक चळवळ. वेगवेगळ्या धर्मांमध्ये ज्या काही घडामोडी घडून गेल्या त्याला काय बोलतात? सिंथेसिस. वेगवेगळ्या ज्या प्रकारच्या घडामोडी झाल्या असतील, वेगवेगळे संत, त्यांना त्यांचे फॉलोअर्स, त्या संतांचे वेगवेगळे फॉलोअर्स म्हणजे त्यांना फॉलो करणारे लोक, तर ह्या सगळ्यांचा जो एक पंथ होता, म्हणजे सेक्ट होता, संप्रदाय होता, त्याच्यामध्ये ज्या घडामोडी घडून गेल्या त्याच्याविषयी आपल्याला लर्न करायचं. म्हणजेच काय, ही चळवळ होती, एक धर्माविषयी त्यांची धार्मिक चळवळ होती, रिलिजियस सिंथेसिस. वेगवेगळ्या धर्मांची एक चळवळ झाली त्या काळामध्ये, तर ती चळवळ कशी होती ते लर्न करायचंय. सो डायव्हर्सिटी ऑफ लँग्वेजेस अँड रिलिजन्स इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द इंडियन सोसायटी. तर आपला भारतातला जो समाज आहे म्हणजेच काय आहे? डायव्हर्सिटी. आपल्यामध्ये काय आहे? डायव्हर्सिटी ऑफ लँग्वेज अँड रिलिजन्स. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. विविधता, डायव्हर्सिटी मीन्स विविधता. म्हणजे विविधता म्हणजे काय? तर वेगवेगळ्या जाती धर्माची लोक, वेगवेगळी भाषा बोलणारे, वेगवेगळे त्यांचे पोशाख वेगळे वेगळे असतात, है ना. तर याला काय बोलतात? डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी ऑफ लँग्वेजेस अँड रिलिजन्स. रिलिजन म्हणजे धर्म आणि लँग्वेज म्हणजे वेगवेगळ्या भाषा बोलणारे, इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द इंडियन सोसायटी. तर भारताचा जो समाज आहे त्याच्यामधलं सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट कोणती आहे? तर आपली विविधता. विविधता आहे आपल्या इथे, धर्माची असेल, भाषेची असेल, पोशाखाची असेल, पेहराव आपला वेगळा वेगळा आहे, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे फेस्टिवल साजरे केले जातात. तर हे
ह्या सगळ्यामध्ये विविधता आहे, डायव्हर्सिटी. कन्सिडरिंग दिस फीचर, द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज अडॉप्टेड द प्रिन्सिपल ऑफ सेक्युलरिझम. These two words are very important. Diversity and second one is secularism. तर सेक्युलरिझम मीन्स काय? सर्व धर्म समभाव. सेक्युलरिझम मीन्स सर्व सर्व धर्मांना समान मानलेले, सगळ्या धर्मांना आपल्या इथे काही योग्य न्याय दिलेला आहे. सगळ्यांनी एकत्र राहायचंय. म्हणजे हे जे आहे ना, वेगवेगळे मुस्लिम, हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई, हे वेगवेगळे रिलिजन्स आहेत, ते सगळे एकत्र आपण एकत्रितपणे व्यवस्थितपणे इथे राहतो. आणि आपलं जे संविधान आहे, या संविधानामध्ये सुद्धा सगळ्यांना समान हक्क दिलेले आहेत. म्हणून मग त्याला काय बोललं जातं? सेक्युलरिझम, सर्व धर्म समभाव. कन्सिडरिंग दिस फीचर म्हणजे हे वैशिष्ट्य आपल्या इथलं हे जे वैशिष्ट्य आहे सर्व धर्म समभावाचं, डायव्हर्सिटीचं, हे कन्सिडर करून आपल्या भारतीय संविधानामध्ये, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान, तर ह्या संविधानाने काय अडॉप्ट केलं म्हणजे हे जे प्रिन्सिपल, हे तत्व त्यांनी स्वीकारलेलं. अडॉप्ट मीन्स स्वीकारलं. म्हणजे सर्व धर्म समभाव आपल्या कॉन्स्टिट्यूशननी, म्हणजे आपल्या संविधानामध्ये हे तत्व स्वीकारले की आपल्या देशात. तर इन मीडिया टू जो मध्यकालीन जे सिंथेसिस इन आर मेड ऑन द बेसिस ऑफ दी प्रिन्सिपल. म्हणजे आपला मेडिवल, आपला जो मध्यकालीन भारत होता, त्याच्यामध्ये सुद्धा हे धार्मिक चळवळी ज्या झाल्या, रिलिजियस सिंथेसिस, हा जो समाज जीवन होतं आपलं, सोशल लाईफ वरचं जे धार्मिक चळवळी होत्या, त्या सुद्धा ह्याच तत्वावरती आधारित होत्या. कोणतं तत्व होतं? सेक्युलरिझम मीन्स सर्व धर्म समभाव. ह्या तत्वावरतीच त्या ज्या चळवळी झाल्या, त्या सुद्धा ह्याच तत्वावरती अवलंबून होत्या. Among these, okay, among these efforts, the Bhakti movement, Sikhism and the Sufi sect have a significant place. तर त्या काळामध्ये ह्या ज्या 3 चळवळी होत्या, त्या सगळ्यात इम्पॉर्टंट होत्या, महत्वाच्या होत्या. सिग्निफिकंट मीन्स सगळ्यात महत्वाच्या, इम्पॉर्टंट. भक्ती मुवमेंट, सिखिझम आणि सुफी पंथ. सुफी सेक्ट म्हणजे सुफी पंथ, एक भक्ती मार्गाची एक चळवळ, भक्ती चळवळ होती. शिखांची एक चळवळ होती, सिखिझम, आणि सुफी पंथ, सुफी लोकांची, सुफी धर्माचे जे लोक होते त्यांची एक चळवळ होती. ह्या 3 चळवळी त्या काळात फेमस होत्या. These different streams of thought arose in different parts of India. आता आपला भारत देश तर खूप मोठा आहे, तर ह्या ज्या 3 चळवळी होत्या त्या भारतातल्या वेगवेगळ्या भागामध्ये ह्या विचारधारा निर्माण होऊ लागल्या होत्या. ह्या धर्मातल्या ज्या ह्या भक्ती मार्गातल्या असतील, सिखिझमच्या असतील, त्या विचारधारा, स्ट्रीम ऑफ थॉट्स म्हणजे विचारधारा, वेगवेगळ्या म्हणजे ह्या धर्मात जे विचार सांगितले होते वेगवेगळे, तर जे नियम सांगितले होते किंवा त्या धर्मामधल्या ज्या शिकवणी होत्या, त्या हळूहळू डेव्हलप व्हायला लागल्या होत्या भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये, इन डिफरंट पार्ट्स ऑफ इंडिया. They emphasized harmony between the different sects and religions along with devotion to God. त्यांनी काय केलं? एम्फासाइज म्हणजे भर दिला. एम्फासाइज्ड मीन्स भर दिला. कशावरती? हार्मनी. हार्मनी म्हणजे काय? समन्वय. समन्वय म्हणजे सगळ्यांना समान समजायचं, समन्वय साधायचा. समन्वय बिटवीन, कशामध्ये समन्वय साधला त्यांनी? सेक्ट म्हणजे पंथ, वेगवेगळे पंथ होते, अँड रिलिजन्स वेगवेगळे धर्म, अलॉंग विथ डिवोशन टू द गॉड, आणि
वेगवेगळ्या देवांच्या भक्ती करत होत्या. कोणी शंकराची म्हणजे शिवभक्त असेल, कोणी विष्णू भक्त असेल, कोणी देवीचा भक्त असेल. तर हे जे वेगवेगळ्या देव जे होते त्या काळामध्ये ज्या ज्या देवांना जे लोक मानत होते, ते ज्यांची भक्ती करत होते, त्यांची विचारधारा प्लस सेक्ट, वेगवेगळे पंथ असतात. जसं पंथ म्हणजे काय, एक सेक्ट म्हणजे एक संप्रदाय असतो. जसा वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला माहिती आहे है ना, पंढरपूरला जातात वारकरी, किंवा एखाद्या दुसरीकडची वारी असेल कुठली, तर म्हणजे दुसऱ्या वेगवेगळ्या गावी ज्या त्या देवतेप्रमाणे तिथे वारी होत असते. तर वारकरी पंथातले लोक म्हणजे आपण काय म्हणतो, ते विठ्ठल भक्त. ते सगळे विठ्ठलाची उपासना करतात. त्या काळामधले जे संत होऊन गेले, संत तुकाराम, संत एकनाथ, हे सगळे काय होते, विठ्ठलाचे भक्त होते. म्हणजे तो एक संप्रदाय निर्माण झाला, वारकरी संप्रदाय. तसं त्याला बोलतात सेक्ट. सेक्ट म्हणजे काय, तर संप्रदाय. आणि रिलिजन, रिलिजन म्हणजे काय, धर्म. आपले वेगवेगळे जे धर्म आहेत, हिंदू, मुस्लिम, शीख, पारसी, सुफी, हे सगळे काय आहेत, रिलिजन. तर ह्या सगळ्यांमध्ये समन्वय साधायचा प्रयत्न केला. हे जे भक्ती, ह्या ज्या मुवमेंट होत्या, भक्ती मुवमेंट, सिखिझम, सुफी मुवमेंट, यांनी सगळ्यांनी काय केलं, हे भारतामधले जे वेगवेगळे हे जे होते सेक्ट, म्हणजे वेगवेगळे पंथ, धर्म आणि देवाची भक्ती करणारे जे लोक होते, त्यांच्यामध्ये हार्मनी निर्माण केली, म्हणजे समन्वय साधला. वी शॅल स्टडी देम इन दिस चॅप्टर. आणि त्याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर कुठले कुठले सेक्ट होते, कुठल्या कुठल्या रिलीजन मधले लोक, म्हणजे कोणते रूल फॉलो करत, किंवा कशाची उपासना करत, कोणत्या देवाची उपासना करत, हे सगळं आपल्याला या लेसन मध्ये लर्न करायचंय. ओके, अंडरस्टूड? What we shall learn in this chapter? Have you all understood? Please pay attention, otherwise you will not understand anything. ठीक आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये जी विविधता आहे वेगवेगळ्या भाषा, धर्मांची, तर ती आजही आपण सेक्युलरिझम आपण फॉलो करतो, म्हणजे सर्व धर्म समभाव. जसं आता आपण फॉलो करतो, तसंच मेडिवल इंडियामध्ये सुद्धा ते जे लोक होते, ते वेगवेगळ्या चळवळी थ्रू आपला जो सर्व धर्म समभाव आहे तो फॉलो करत होते. हार्मनीवरती भर देत होते, सगळ्यांमध्ये समन्वय साधत होते. सगळ्या वेगवेगळ्या धर्माच्या लोकांमध्ये, जाती धर्माचे लोक असतील, वेगवेगळ्या पंथाचे लोक असतील, त्याच्यामध्ये समन्वय साधायचा प्रयत्न करायचे. तर हे असे लोक कोणते होते, कोणते संत होऊन गेले, कोणत्या चळवळी होऊन गेल्या? ओके. संजना, आर यू देअर? संजना आहे का क्लासमध्ये? येस मॅम. हॅलो. नेक्स्ट पॅराग्राफ रीड करशील का? कॅन यू रीड नेक्स्ट पॅराग्राफ? डू यू हॅव अ बुक? Can you see my screen? Voice is breaking. Voice break होतोय का माझा? हॅलो मॅम. व्हॉइस ब्रेक होतोय संजना? हॅलो मॅम. लेफ्ट करून जॉईन कर परत. हो. ओके. येस मॅम. माझा येतोय आवाज? हो, तुझा आवाज क्लिअर आहे. बुक आहे का तुझ्याकडे?
ओके मॅम, मी वाचू? हो. ओके, वाच. आहे. ओके, रीड मॅम, संजना. कुठं आलेलं? मराठी बुक आहे का तुझ्याकडे? हो. सेकंड पॅराग्राफ रीड करायचा आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही बुक मध्ये पॅराग्राफ तर सेमच आहेत. तुला समजलं का मी आतापर्यंत काय शिकवलं? नाही मॅम, व्हॉइस ब्रेक होत होता. अच्छा, मग तू ट्राय करायचं होतं ना, नेटवर्क मध्ये बसायचं. माझा आवाज क्लिअर आहे बाकीच्यांना सगळ्यांना? ओके, सध्या आपला सेकंड पॅराग्राफ चालू आहे आणि आपण काय लर्न केलंय आता, तर वेगवेगळ्या जाती धर्माची भक्ती लोक म्हणजे चळवळ का? आपल्या ओके, फर्स्ट पॅराग्राफ झालेला आहे. भक्ती चळवळपासून का? हा, सेकंड पॅराग्राफ रीड कर तू. हा, मग सेकंड करू. फक्त सेकंड पॅराग्राफ रीड कर. भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतात झाल्याचे मानण्यात येते. या भागात नायनार नाही नाही, तो नाही, त्याच्यावरचा. भारतीय धर्मजीवनात ब्रह्मज्ञान. इनिशियली, सुरुवातीच्या काळामध्ये असं काही असेल तुझ्या बुकमध्ये. सेकंड पॅराग्राफ. ओके, वेट संजना, आपण दुसरं कुणाला तरी सांगूया. व्हॉइस इज ब्रेकिंग. ओके, आपला वेळ पण जातोय. बाकीच्यांना थांबावं लागतं ना. ओके, तू नेक्स्ट पॅराग्राफ रीड कर, तोपर्यंत आपण अजून कुणाला तरी सांगूया. मी जवळजवळ 3 वेळा तुम्हाला रिवाइज केलाय फर्स्ट पॅराग्राफ. क्लासमध्ये लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. प्रद्युम. हॅलो मॅम. ओके, आवाज येतोय तुला माझा? हो मॅम. ओके, तू नेक्स्ट पॅराग्राफ रीड करशील? ओके. ओके. भारतीय धर्मजीवनात प्रारंभिक कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यांच्यावर विशेष भर होता. मध्ययुगात हे दोन्ही मार्ग मागे पडून भक्ती मार्गास महत्त्व आले. या मार्गात अधिकार भेदांचे फाजील महत्त्व नसल्याने धार्मिक समन्वयाला आणखी चालना मिळाली. भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये स्थानिक परिस्थितीला अनुसरून भक्तिपंथाचे वेगवेगळे आविष्कार आढळून येतात. या पंथांनी संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या भाषांचा अवलंब केला. त्यामुळे अशा प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी या धार्मिक चळवळींचा हातभार लागला. ओके, तर तुला समजलं का फर्स्ट पॅराग्राफ, हर्ष? हो मॅम. समजलं ना? येस. ओके, बाकीच्यांना समजलंय सगळ्यांना? फर्स्ट पॅराग्राफ परत घ्यायचा आपण. ओके, हर्ष म्यूट कर. बाकीचे अदर स्टुडंट्स? ओके, संजनाला समजलं नव्हतं म्हणून एक जस्ट आपण सांगूया की डायव्हर्सिटी ऑफ लँग्वेज अँड रिलीजन इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंडियन सोसायटी. भारतामध्ये विविधता आहे, वेगवेगळे जाती धर्म आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत. त्याच्यामुळे भारतीय संविधानामध्ये सर्व धर्म समभावाला खूप महत्व आहे. तर हे जे सर्व धर्म समभाव आहे, अशाच प्रकारचा हा जो सेक्युलरिझम आहे तो मेडिवल इंडिया म्हणजे मध्यकालीन भारतात सुद्धा बघायला मिळतो आपल्याला. तर इथले ज्या वेगवेगळ्या चळवळी झाल्या, आपण काय लर्न करतोय? रिलिजियस सिंथेसिस म्हणजे धार्मिक चळवळी. इथे ज्या वेगवेगळ्या चळवळी झाल्या, जसं भक्ती मुवमेंट असेल, सिखिझम, सुफी, या सगळ्यांनी आपल्याला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये हार्मनी म्हणजे वेगवेगळे धर्म, पंथ आणि भक्ती मार्ग असतील,
तर ह्याच्यामध्ये एक समन्वय साधण्याचा प्रयत्न केला ह्या सगळ्या चळवळींनी. इनिशियली रिच्युअल्स अँड ब्रह्मज्ञान वेअर ग्रेटली एम्फासाइज्ड इन द इंडियन रिलिजियस लाईफ. सुरुवातीच्या काळात, इनिशियली म्हणजे प्रारंभिक, म्हणजे सुरुवातीच्या काळात हे जे रिच्युअल्स होते म्हणजे कर्मकांड, रिच्युअल्स म्हणजे कर्मकांडाला जास्त महत्व होतं, आणि ब्रह्मज्ञान वेअर ग्रेटली इम्फसाइज्ड इन द इंडियन रिलिजियस लाईफ, तर भारतीय धर्मांमध्ये कर्मकांड आणि ह्याला फार महत्व होतं, ब्रह्मज्ञान. तर कर्मकांड म्हणजे काय, तर रिच्युअल्स म्हणजे वेगवेगळे रिच्युअल्स फॉलो करतो ना आपण. काय म्हणू शकतो आपण, जसं की असं केलं तर पाप होतं, हे नाही केलं तर असं होईल, असं ह्याला काय बोलतात, रिच्युअल्स बोलतात. म्हणजे थोडक्यात त्या कधी कधी अंधश्रद्धा सुद्धा असू शकतात. हे जे रिच्युअल्स आपण फॉलो करतो, की ह्या देवाला हा नैवेद्य दिलाच पाहिजे, किंवा हे जे काय असतात आपले रिच्युअल्स असतात, ह्या देवाची यात्रा असते, मग आपण असतो ना यात्रेला जातो, हे करतो, कारण काय ते एक रिच्युअल फॉलो करतो आपण. मग त्यावेळेला ह्या गोष्टींवरती खूप भर होता, रिच्युअल्स वरती खूप भर दिला जायचा, होम हवन किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, तर याच्यावरती भर दिला जायचा. इन द मेडिव्हल पिरियड, आणि ब्राह्मज्ञान म्हणजे एक ब्राह्मण वगैरे त्या काळामध्ये त्यांना खूप महत्व होतं, त्यांच्याकडे जे नॉलेज होतं, ब्राह्मण असतील, पंडित जे असतील, त्याच्यावरती जास्त भर दिला जायचा. इन द मेडिव्हल पिरियड दे गेव वे टू भक्ती मार्ग, तर मध्यकालीन भारतामध्ये त्यांनी एक मार्ग सुचवला, तर भक्ती मार्ग, तो मार्ग होता भक्ती मार्ग, द पाथ ऑफ डिव्होशन. भक्ती मार्ग, भक्ती म्हणजे काय, तर एखाद्या देवाची भक्ती करणे, है ना, उपासना करणे, म्हणजेच काय भक्ती मार्ग. द पाथ ऑफ डिव्होशन, डिव्होशन म्हणजे पण भक्तीच, भक्तीकडे नेणारा मार्ग, म्हणजे भक्तीच्या दिशेने जाणारा मार्ग, म्हणजेच काय पाथ ऑफ डिव्होशन. भक्ती मार्ग डिड नॉट गिव्ह अनड्यू इम्पॉर्टन्स टू हिरार्चीज विच फर्दर फॅसिलिटेटेड रिलिजियस सिंथेसिस. तर ह्या भक्ती मार्गामध्ये अनड्यू इम्पॉर्टन्स म्हणजे विनाकारण, अनड्यू म्हणजे काय, विनाकारण महत्व, इम्पॉर्टन्स म्हणजे महत्व. भक्ती मार्गामध्ये हिरार्चीला महत्व नव्हतं. हिरार्ची म्हणजे काय, तर पिढी असते ना, पिढी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, म्हणजे हिरार्ची म्हणतो आपण, जसं जनरेशन म्हणतो, म्हणजे या राजाचा मुलगा राजा होतो, परत त्या राजाचा मुलगा परत तो राजा बनणार, अशी ही असते हिरार्ची, म्हणजे पिढी, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. तसंच मग त्या याच्यामध्ये पण होते ब्राह्मण किंवा पंडितजी, ते पण ब्राह्मण धर्माचे असतील तर मग ब्राह्मणचा मुलगा परत ब्राह्मणच बनणार, परत तो पण पूजा सांगणार, म्हणजे तो पण ब्राह्मण बनणार, त्याचा मुलगा, हे काय असतं, हेरार्ची. तर ह्या भक्ती मार्गामध्ये हेरार्चीला महत्व नव्हतं, आणि याचाच परिणाम पुढे काय झाला, विच फर्दर फॅसिलिटेटेड रिलिजियस सिंथेसिस, त्याच्यामुळे धार्मिक चळवळ निर्माण झाली. इन द डिफरंट रिजन्स ऑफ इंडिया वी फाइंड फॉर्म्स ऑफ द पाथ ऑफ डिव्होशन अकॉर्डिंग टू द लोकल सिच्युएशन. म्हणजे आपल्या भारतामध्ये खूप सगळा प्रदेश आहे, खूप मोठा आहे आपला भारत, त्याच्यातले वेगवेगळे जे प्रदेश होते तिथे वेगवेगळे भक्तीचे मार्ग तयार झाले. वी फाइंड डिफरंट फॉर्म्स ऑफ द डिव्होशन, म्हणजे तिथे वेगवेगळे भक्तीचे वेगवेगळे मार्ग होते, भक्ती करण्याचे मार्ग वेगळे वेगळे होते, तिथल्या तिथल्या धर्माप्रमाणे, त्यांच्या ज्या ज्या धर्मामध्ये जशी जशी शिकवण दिली असेल त्याप्रमाणे त्यांचं डिव्होशन होतं. आणि तिथली लोकल सिच्युएशन कशी, अकॉर्डिंग टू द लोकल सिच्युएशन, म्हणजे लोकल म्हणजे तिथली त्या भागातली परिस्थिती कशी आहे, त्या त्या भागातली परिस्थिती कशी आहे त्याच्यावरती पण ते डिपेंड होतं. जसं महाराष्ट्रामध्ये मराठी आहेत आपण, मग आपण मराठी लँग्वेज बोलतो, आपल्या इथले देव वेगळे, आपण वेगळ्या देवांना मानतो. तसंच मग आपण तामिळनाडूमध्ये गेलो तर तिथे सगळं डिफरंट आहे, तिथलं कल्चर डिफरंट आहे, मग ते देव पण तिथले वेगळे आहेत, स्वामीनारायण वगैरे, बालाजी, है ना, ते वेगळ्या देवाला मानतात, आपण इकडे वेगळ्या देवाला मानतो.
आपल्या भागात वेगळे संत होऊन गेले, त्या भागातले संत वेगळे होते. तर तिथली लोकल सिच्युएशन कशी होती त्याप्रमाणे तिथले भक्ती मार्ग तिथले वेगळे वेगळे होते. द भक्ती मुवमेंट यूज द कॉमन पीपल्स लँग्वेज इन्स्टेड ऑफ संस्कृत. तर आपले जे मोठे मोठे ग्रंथ लिहून ठेवलेत बघा हिस्ट्री मधले, वेगवेगळ्या जुन्या काळामध्ये वेद लिहिले गेले, वेगवेगळे ऋग्वेद, सामवेद, हे सगळे वेद लिहिले गेले किंवा मोठे मोठे ग्रंथ लिहिले गेले, हे भगवद्गीता वगैरे असतील, तर ते कशामध्ये आहे? संस्कृतमध्ये. पण ही भक्ती चळवळ होती, त्यांनी काय केलं, त्यांची जी लोकांची जी भाषा आहे ती यूज करायला चालू केली. त्यांच्या चळवळीमध्ये त्यांनी लोकांची भाषा यूज केली, तिथल्या तिथल्या लोकल लोकांची भाषा यूज केली. जसं आपण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे, आपला महाराष्ट्राचा ग्रंथ कोणता आहे? ज्ञानेश्वरी. तर तो मराठीमध्ये पण आहे, संस्कृत मधला ट्रान्सलेट त्यांनी मराठी केलं ज्ञानेश्वर महाराजांनी. म्हणजे हे भक्ती चळवळ जी होती त्यातले एक संत होऊन गेले ज्ञानेश्वर, आपल्या महाराष्ट्रातले संत होऊन गेले ज्ञानेश्वर. त्यांनी काय केलं, मराठी भाषेला जास्त महत्व दिलं, लोकांना हे सगळं ज्ञान समजावं ग्रंथांमधलं, म्हणून त्यांनी काय केलं, ते मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं. दिस हेल्प द डेव्हलपमेंट ऑफ रिजनल लँग्वेजेस. मग त्याच्यामध्ये काय झालं, मराठी भाषेचा विकास होत गेला. दिस हेल्प द डेव्हलपमेंट ऑफ रिजनल लँग्वेज, म्हणजे तिथल्या रिजनचा, तिथल्या प्रदेशातल्या भाषेचा विकास होत गेला, तिथल्या त्या त्या देशातली भाषा डेव्हलप होत गेली. ओके, तर ह्या भक्ती मार्ग, भक्ती चळवळीने काय केलं, तर ही जी हिरार्ची होती, पिढी जात जे होत होतं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, त्याला महत्व देणं कमी केलं आणि लोकांच्या नुसार, म्हणजे लोकांना जसं पाहिजे असेल त्यांच्या भाषेमध्ये ज्ञान द्यायला चालू केलं, किंवा मग भक्ती मार्ग त्यांना त्यांच्या लोकल परिस्थितीप्रमाणे भक्ती चळवळीने तिथल्या लोकांना भक्ती मार्ग सुचवला. ओके, अंडरस्टूड? मराठी मीडियम स्टुडंट्स समजते ना सगळ्यांना? आपण इंग्लिश मध्ये रीड करतो बुक, त्याच्यामुळे मी परत परत विचारते तुम्हाला. ओके संजना, रीड नेक्स्ट पार्ट. कुणालाही विचारू शकते मी नेक्स्ट टाइम, भक्ती सगळ्यांनी चळवळ लक्ष द्यायचं क्लासमध्ये. भक्ती चळवळ भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतात झाल्याचे मानण्यात येते. या भागात नायनार आणि अळवार या भक्ती चळवळी उदयास आल्या. नायनार हे शिवभक्त तर अळवार हे विष्णू भक्त होते. शिव आणि विष्णू एकच आहेत असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचे प्रयत्नही झाले. अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्तीही मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या. या भक्ती चळवळीमध्ये समाजाच्या सर्व स्तरांमधील लोक सहभागी झाले होते. ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी दिली. दक्षिण भारतात रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला. ईश्वर सर्वांसाठी आहे, ईश्वर भेदभाव करत नाही असे त्यांनी सांगितले. उत्तर भारतातही रामानुजांच्या शिकवणुकीचा मोठा प्रभाव पडला. ओके, उत्तर भारतात संत रामानंद ओके, आपण हा पॅराग्राफ समजून घेऊया आधी. संजना, संत कबीर हे भक्ती चळवळ वेट संजना, वेट, हे समजून घेऊया आधी आपण. ओके, सो भक्ती मुवमेंट, भक्ती चळवळ काय होती? आपण 3 टाइप्स ऑफ मुवमेंट बघितल्या, भक्ती, सिखिझम अँड सुफी. सो व्हॉट इज भक्ती मुवमेंट? It is believed that Bhakti movement originated in
साऊथ इंडिया. दक्षिण भारतामध्ये ही जी भक्ती चळवळ आहे तिचा उदय झाला. द नायनार अँड अलवार भक्ती मुवमेंट्स इमर्ज इन दिस रिजन. तर ह्या दोन चळवळी ज्या आहेत, नायनार आणि अलवार, ह्या दोन चळवळी एकत्र आल्या. इमर्ज म्हणजे एकत्र आल्या. द नायनार्स वेअर डिवोटीज ऑफ शिवा. हे भक्ती चळवळीने कसं एकत्र आणलं बघा ह्यांना. नायनार जे होते त्यांचे वेगळी मतं होती, ते शिवभक्त होते. अलवार जे होते ते विष्णू भक्त होते. आणि मग त्यांच्यामध्ये वाद होत असतील. वेगवेगळ्या हे जे वेगवेगळ्या देवांची भक्ती करत होते हे दोन्ही पंथ, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये थोडेसे मतभेद असतील. तर मग भक्ती चळवळीने कसं त्याच्यावरती काम केलं बघा. इट इज बिलीव्ड दॅट द भक्ती मुवमेंट ओरिजिनेटेड इन साऊथ इंडिया. नायनार अँड अलवार भक्ती मुवमेंट्स इमर्ज इन दिस रिजन. द नायनार्स वेअर डिवोटीज ऑफ शिवा व्हाईल अलवार्स वेअर डिवोटीज ऑफ विष्णू. They were also attempts to consider Shiva and Vishnu as one and the same and bring them all together. तर ही जी भक्ती चळवळ आहे त्यांनी काय सांगितलं की शिव आणि विष्णू एकच आहे, एकच गॉड आहे. हा शिव आणि विष्णू एकच देव आहे. आणि त्यांनी काय केलं, त्यांना एकत्र आणलं. शिव आणि विष्णू भक्तांना एकत्र आणलं. हरिहर आयडॉल which depict half Vishnu and half Shiva were produced in this period on a large scale. तर ह्या मूर्तीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. लार्ज स्केल म्हणजे मोठ्या प्रमाणावर. हे जे शिव आणि विष्णूंची एकत्रित मूर्ती बनवली गेली हरिहर, आणि हरिहर मूर्तीचा प्रसार त्यावेळेला जास्त झाला. पीपल बिलॉंगिंग टू ऑल सोशल स्ट्रॅटा had participated in this भक्ती मुवमेंट. मग त्याच्यामुळे आता शिव आणि विष्णू भक्त एकत्र आले आणि ते ह्या भक्ती चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला. सोशल स्ट्राटा म्हणजे सामाजिक स्तर, वेगवेगळ्या स्तरावरचे लोक एकत्र आले. स्ट्राटा मीन्स स्तर. तर समाजातले जे वेगवेगळे स्तर होते, गरीब, श्रीमंत किंवा वेगवेगळे जाती असतील, जाती धर्म असतील, पंथ असतील आणि परिस्थितीने गरीब श्रीमंत असतील, तर ह्याला काय बोलतात, स्तर असतात. हे वेगवेगळे समाजातले स्तर असतात, लेयर्स असतात वेगळ्या वेगळ्या, त्याला बोलतात स्ट्रॅटा. तर ह्या वेगवेगळ्या स्तरावरचे लोक एकत्र आले. दे प्रीच्ड व्हॅल्यूज लाईक. तर हे भक्ती चळवळीने काय शिकवलं, प्रीच म्हणजे शिकवण दिली. प्रीच्ड PREACHED, प्रीच्ड मीन्स त्यांनी काय व्हॅल्यूज शिकवल्या. दे प्रीच्ड व्हॅल्यूज लाईक लव्ह ऑफ गॉड, देवावरती प्रेम करणे. ह्युमॅनिटी म्हणजे मानवतेची शिकवण दिली. कंपॅशन म्हणजे भूतदया. भूतदया म्हणजे काय, भूतदया कोण सांगेल मला, कारण शब्द वेगळा आहे आणि त्याचं मिनिंग वेगळं आहे. भूतदया म्हणजे असं भूत वगैरे असं काही नसतं. तर भूतदया म्हणजे काय, सांग दीपिका. मॅम, मुक्या प्राण्यांवर दया दाखवणे म्हणजे भूतदया. येस, करेक्ट. तर प्राणी मात्र जे आपले मुके प्राणी मात्र असतात त्यांच्यावरती दया दाखवणे, त्यांना न मारणे, न त्रास देणे, त्याला काय बोलतात, भूतदया. म्हणजे ते पण आपल्यासारखेच आहेत, आपल्यासारखे सजीव आहेत, त्यांच्यावरती प्रेम करणे म्हणजे कंपॅशन, भूतदया. मर्सी म्हणजे करुणा. करुणा म्हणजे काय, दया, करुणा हे जे भाव असतात ना, दुसऱ्याला त्रास न देणे. सेम वे जसं भूतदया, प्राणी मात्रांवर जसं आपण प्रेम करतो तसंच आपल्या समाजातले लोक असतील, आपल्या आजूबाजूच्या परिसरातले असतील, त्या सगळ्यांवरती करुणा दाखवणं, त्यांना त्रास न देणं, त्यांच्याशी कपटाने न वागणं म्हणजे काय, करुणा, मर्सी. रामानुजा अँड अदर आचार्य स्ट्रेंथन्ड द बेस ऑफ द भक्ती मुवमेंट इन साऊथ इंडिया. तर दक्षिण भारतामध्ये रामानुज आणि दुसरे आचार्य जे होते, रामानुज आणि त्यांच्या सोबतचे जे आचार्य होते, त्यांचा एक संघ असणार आहे, ग्रुप असणार आहे. त्या ग्रुपने भक्ती चळवळ जी आहे ती साऊथ इंडियामध्ये स्ट्रेंथन केली, मजबूत केली. दे टोल्ड पीपल दॅट गॉड इज फॉर ऑल. म्हणजे हे जे लोकांना त्यांनी काय सांगितलं, हा देव जो आहे तो सगळ्यांसाठी. देव काही तुझा माझा
किंवा असा देवामध्ये भेदभाव होऊच शकत नाही. देव हा सगळ्यांचा आहे. गॉड डज नॉट डिस्क्रिमिनेट. डिस्क्रिमिनेट म्हणजे काय? भेदभाव. डिस्क्रिमिनेट करणे म्हणजे माणूस डिस्क्रिमिनेशन करतो, पण देव करू शकतो का? देव कधीच भेदभाव करत नाही. हे माणसांनी आणलेले आहेत. हे जाती धर्म, हे सगळं पंथ, हे सगळं माणसाने निर्माण केलेलं आहे. आणि श्रीमंत गरीब किंवा हे जे मुस्लिम हिंदू हे कोण करतं? डिस्क्रिमिनेशन कोण करतं? तर माणूस करतो, जातीवरून धर्मांवरून. तर गॉड असं काहीच करत नाही. गॉड डज नॉट डिस्क्रिमिनेट. द टीचिंग्स ऑफ रामानुजा हॅड अ ग्रेट इम्पॅक्ट इन नॉर्थ इंडिया ऑल्सो. मग ह्यांची जी शिकवण होती, टीचिंग होती रामानुजांची, ग्रेट इम्पॅक्ट म्हणजे खूप प्रभाव पडला त्याचा. ग्रेट मोठा प्रभाव कुठे पडला? नॉर्थ इंडियावरती. ते साऊथ इंडियामध्ये त्यांनी चळवळ केली, पण त्याचाच प्रभाव इकडे उत्तर भारतामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर झाला. त्यांची शिकवण लोकांना खूप आवडू लागली. गॉड देव हा सगळ्यांचा आहे, देव कुणाशीच भेदभाव करत नाही, असं जे त्यांनी शिकवलं, त्यांची ती शिकवण खूप आवडायला लागली लोकांना. ओके, नेक्स्ट. शार्दूल. शार्दूल आहे का? मिहिका. महिका, सॉरी, महिका. महिका, आर यू देअर? प्रद्युम. हॅलो मॅम. येस. प्रद्युम ना? येस. वाच. उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्तीचे महत्त्व सांगितले. संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होते. त्यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तिपूजा यांना महत्त्व दिले नाही. सत्यालाच ईश्वर मानले. सर्व मानव एक आहेत अशी शिकवण दिली. जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाहीत. त्यांना हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मांतील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले. त्यांच्या उपदेशामुळे लोक जातीची आणि पंथांची बंधने ओलांडून भक्ती चळवळीतील सहभागी झाले. चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले. ते निस्सिम कृष्ण भक्त होते. त्यांनी समतेचा संदेश दिला. त्यांना गुजराती भाषेचे आद्य कवी म्हणतात. संत ओके. मीराबाईंनी कृष्ण बस बस, ओके ओके, समजून घेऊया आपण आधी. गुड प्रद्युम. संत रामानंद स्ट्रेंटन. आता रामानुज जे होते ते साऊथ इंडियामध्ये होते, पण त्यांची धार्मिक चळवळ जी होती आता ती फेमस व्हायला लागली होती. ती आता नॉर्थ इंडियन सुद्धा फॉलो करू लागले होते. मग हीच भक्ती चळवळ पुढे नॉर्थ इंडियामध्ये कोणी स्टार्ट केली? तर संत रामानंद. रामानंद जे होते त्यांनी या भक्ती चळवळीला त्याच्यामध्ये सहभागी होऊन अजून स्ट्रेंथन केली, म्हणजे अजून मजबूत केली. संत रामानंद स्ट्रेंथन द भक्ती मुवमेंट इन नॉर्थ इंडिया. संत कबीर इज वेल नोन संत इन द भक्ती मुवमेंट. आता ह्याच भक्ती चळवळीतले संत कबीर जे होते, संत कबीरांचे दोहे म्हणतो आपण, ऐकले असतील दोहे. वेगवेगळ्या छोट्याशा अशा पद्य तयार केले त्यांनी, म्हणजे कविता छोट्या छोट्या, चार लाईनच्या, 2 लाईनच्या, त्याला बोलतात दोहे. तर त्यांचे दोहे खूप प्रसिद्ध आहेत. तुम्ही गुगल वरती टाकलं तर तुम्हाला समजेल बघा. खूप छान दोहे सांगितले त्यांनी. त्याच्यातून पण त्यांनी शिकवणच दिली आहे. चांगली शिकवण त्यांनी त्यांच्या दोह्यांमधून सुद्धा दिली. आपण जसं अभंग बोलतो, ओव्या म्हणतो, तसं दोहे हिंदीमध्ये. संत कबीर इज वेल नोन संत इन द भक्ती मुवमेंट.
ही डिड नॉट अटॅच एनी इम्पॉर्टंट टू द प्लेसेस ऑफ पिलग्रिमेज. पिलग्रिमेज म्हणजे तीर्थक्षेत्र. हे जे वेगवेगळे तीर्थक्षेत्र असतात ना मोठे मोठे, जसं पंढरपूर असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी, नाशिक असेल, त्र्यंबकेश्वर, हे वेगवेगळे काय आहेत तीर्थक्षेत्र. कोल्हापूर, तुळजापूर, हे काय आहे पिलग्रिमेज. तर त्यांनी त्याला अजिबात महत्व दिलं नाही. वेगवेगळे तीर्थक्षेत्र, हे माझं मंदिर, ते तुझं मंदिर, हे जे होतं ना तीर्थक्षेत्रांमधून वरून हिंदूंचं, मुस्लिमांचं, सिखांचं, हे जे वेगवेगळे मंदिर असतात म्हणजेच पिलग्रिमेज, किंवा वेगवेगळे व्रत उपास वगैरे, ह्या गोष्टींना ते महत्व नव्हते देत. और आयडॉल वर्शिप, किंवा हे जे मूर्तीपूजा असते त्याला सुद्धा त्यांनी जास्त महत्व दिलं नाही. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, ह्या शिकवणी ज्या आहेत संतांच्या, भूतदया, करुणा, किंवा सगळ्यांचा देव एकच आहे, किंवा देव भेदभाव करत नाहीत, अशा ज्या शिकवणी आहेत त्याच्यावरती त्यांनी भर दिला. ना की हे मंदिर किंवा व्रत उपास असतात, किंवा हे जे मूर्तीपूजा असते त्याला त्यांनी कमी महत्व दिलं, आणि शिकवण जास्त दिली लोकांना. त्यांनी टीचिंग्स त्यांच्या इम्पॉर्टंट होत्या. ही टॉट दॅट ऑल ह्युमन बिंग्स आर इक्वल. त्यांनी सगळ्यात महत्वाची शिकवण दिली, ऑल ह्युमन बिंग्स आर इक्वल, म्हणजे सगळे जे ह्युमन्स आहेत, सगळे जे मानव आहेत ते सगळे समान आहेत. ही डिड नॉट बिलीव्ह एनी डिफरन्सेस बेस्ड ऑन कास्ट, क्रीड, सेक्ट अँड रिलीजन. त्यांनी कधीच ह्याच्यावरती विश्वास ठेवला नाही, म्हणजे जाती, धर्म, पंथ, किंवा पंथभेद, धर्मभेद, या गोष्टींवरती कधीच त्यांनी विश्वास ठेवला नाही. ते त्याला कधीच मानत नव्हते. वेगवेगळ्या जाती असतात, किंवा क्रीड म्हणजे पंथ, किंवा सेक्ट म्हणजे धर्म, रिलीजन म्हणजे सुद्धा धर्म. तर हे जे होतं हे त्यांच्यामध्ये नव्हतंच. दे डिड नॉट बिलीव्ह इन दॅट. ही वॉन्टेड टू ब्रिंग अबाउट हिंदू अँड मुस्लिम युनिटी. त्यांना काय पाहिजे होतं, हिंदू आणि मुस्लिमांना युनाइट करायचं होतं, एकत्र आणायचं होतं. He criticized the extremely orthodox people in both Hindu and Muslim religions in strong terms. ऑर्थोडॉक्स म्हणजे काय, कट्टर. काही कट्टर लोक असतात, म्हणजे हिंदू म्हणजे ते फारच हिंदुत्वाचा झेंडा घेऊन फिरणारे, किंवा मुस्लिम पण असे असतात, एकदम कट्टर मुस्लिम असतात. ते हिंदूंना बघितलं तरी त्यांना राग येतो, किंवा हिंदू असे कट्टर असतात ज्यांना ते मुस्लिमांचा इतका तिरस्कार करतात की म्हणजे एकमेकांकडे ते बघू पण शकत नाहीत. खूप मतभेद असतात त्यांच्यामध्ये, म्हणजेच काय म्हणतात, ऑर्थोडॉक्स, कट्टर लोक. तर असे जे लोक होते त्यांना त्यांनी खूप म्हणजे क्रिटिसाइज केलं, म्हणजे फटकारलं. म्हणजेच काय, फटकारणे म्हणजे काय म्हणू शकतो, त्यांना योग्य भाषेत त्यांनी समजवलं की ऑर्थोडॉक्स पीपल जे होते, कट्टर हिंदू मुस्लिम हे सगळं मानणारे, त्यांना त्यांनी योग्य शिकवण दिली. इन बेंगॉल चैतन्य महाप्रभू अंडरलाईन द इम्पॉर्टन्स ऑफ कृष्ण भक्ती. तर बंगालमध्ये काय झालं, चैतन्य महाप्रभू होते, त्यांनी कृष्ण भक्तीवर भर दिला. ड्यू टू हिज टीचिंग्स पीपल जॉईन द भक्ती मुवमेंट इन ट्रान्सेंडिंग द बाउंड्रीज ऑफ कास्ट अँड क्रीड. जरी आता हे चैतन्य महाराज होते, चैतन्य महाप्रभू, त्यांनी कृष्णाची भक्ती करायला सांगितलं, पण त्यांची शिकवण काय होती, तर भक्ती चळवळीमधले होते ते. त्यांची शिकवण होती की म्हणजे हे कास्ट आणि क्रीड हे मानत नव्हते, की ह्याच धर्मातल्या लोकांनी कृष्णाकडे यायचं, किंवा कृष्ण भक्ती करायची, किंवा ह्या पंथातल्या धर्मातल्या लोकांनीच कृष्णाला फॉलो करायचं, असं काही नव्हतं. त्यामुळे लोकांनी भक्ती चळवळ जॉईन करायला सुरुवात केली. ट्रान्सेंडिंग द बाउंड्रीज ऑफ कास्ट अँड क्रीड. ट्रान्सेंडिंग म्हणजे काय, तर ओलांडणे. काय ओलांडल्या त्यांनी, बाउंड्रीज म्हणजे आपलं सीमारेषा ओलांडल्या. कशाच्या, कास्ट आणि क्रीड. त्यांचे जाती, त्यांचे जे पंथ होते त्याच्यामध्ये जे काय सांगितलंय ते सगळं, त्यांच्या ज्या शिकवणी होत्या त्या बाउंड्रीज त्यांनी क्रॉस केल्या. ट्रान्सेंडिंग म्हणजे क्रॉस केल्या, आणि भक्ती चळवळ त्यांनी जॉईन केली. ओके. अंडर हिज इन्फ्लुएन्स शंकर देवा स्प्रेड द भक्ती मुवमेंट इन आसाम. मग ह्याचाच प्रभाव म्हणून काय झालं, इकडे
चैतन्य महाप्रभू, इकडे कबीर, मग रामानंद, रामानुज, रामानंद, हे सगळे भक्ती चळवळीमध्ये उतरले पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी. तसंच मग इकडे शंकर वेदा म्हणून जे होते संत, त्यांनी पण भक्ती चळवळ आसाममध्ये चालू केली अंडर हिज इन्फ्लुएन्स. म्हणजे हे जे चैतन्य महाप्रभू होते त्यांचा प्रभाव त्यांच्यावरती पडला, इन्फ्लुएन्स झाले ते, आणि आसाममध्ये त्यांनी भक्ती चळवळ चालू केली. नरसी मेहता वॉज रिनोन वैष्णव संत इन गुजरात. तर गुजरातमध्ये कोणते संत होऊन गेले? नरसी मेहता. रिनोन म्हणजे खूप असे प्रसिद्ध संत होऊन गेले. वैष्णव, वैष्णव एक पंथ आहे, जसा वारकरी आपला पंथ आहे तसा वैष्णव लोकांचा पंथ आहे. तर हे वैष्णव संत होऊन गेले. नरसी मेहता ही वॉज अन अर्डेंट डिवोटी ऑफ कृष्णा, म्हणजे ते खूप कट्टर कृष्ण भक्त होते. हे जे नरसी मेहता होते ते कृष्ण भक्त होते. आर्डंट डिवोटी म्हणजे खूप खूप भक्ती होती त्यांची, कट्टर पक्के भक्त होते ते कृष्णाचे. ही गेव द मेसेज ऑफ इक्वॅलिटी, म्हणजे असं नाहीये की सगळे देव समान आहे मान्य, पण ते कृष्ण भक्त होते, पण त्यांनी शिकवण काय दिली? जाती धर्मावरती त्यांनी भाष्य केलं नाही, मतभेद केले नाहीत. उलट त्यांनी काय शिकवण दिली की इक्वॅलिटी म्हणजे सगळे समान आहेत. ही इज नोन ॲज फर्स्ट पोएट ऑफ गुजराती लँग्वेज, आणि हे गुजराती भाषेमधले पहिले कवी होऊन गेले. व्हॉट इज द नेम? नरसी मेहता. नरसी मेहता वॉज द फर्स्ट पोएट ऑफ गुजराती लँग्वेज. अंडरस्टूड? Okay, Anagha, read last paragraph. Hello. Yes. Saint Mirabai stressed the importance of devotion to Krishna. She belonged to the royal family of Mewar. She renounced all pleasures of the royal family and immersed herself in devotion to Krishna. She composed devotional verse in Rajasthani and Gujarati. Her devotional verse give the ma'am, next slide. Give the message of devotion, tolerance, and humanity. Saint Sena was an influential saint. Saint Rohidas was a great saint. He gave the message of equality and humanity. Sardasa, a great poet of Hindi literature, composed the poetical work Sursagar. Devotion to Krishna, Krishna Bhakti, is the subject of his work. The verses on Krishna Bhakti, composed by the Muslim saint Raskhan, and are melodious. Ramcharitra Manasa of Saint Tulsidas is a beautiful composition, expression devotes to Rama. Okay. Anagha, समजते तुला लेसन? Yes, ma'am. Can you understand first page? First page सगळं समजलं का तुला? Yes, ma'am. Okay. All the words and their meanings. Yes, ma'am. I have Marathi book, so I understood all words meaning. What? Hello. Do you have a book? Yes, ma'am. I have Marathi book. Okay. In Bengal, चैतन्य ओके ते झालं आपलं ना. संत मीराबाई स्ट्रेस द इम्पॉर्टन्स ऑफ डिवोशन टू कृष्ण. जसं हे नरसी मेहता होते, यांनी कृष्ण भक्ती केली, तसंच संत मीराबाई, आपल्याला तर माहितीये मीराबाईंचं किती फेमस होतं ना, कृष्ण भक्तीवरती त्यांचे किती मीराबाईंचे किती गाणे आहेत. तर संत मीराबाई स्ट्रेस द इम्पॉर्टन्स ऑफ डिवोशन टू कृष्ण. डिवोशन मीन्स भक्ती. तर मीराबाईंनी कशावरती भर दिला? तर कृष्ण भक्तीवरती. शी बिलॉंग टू द रॉयल फॅमिली ऑफ मेवाड.
तर मेवाडचं जे राजघराणं होतं त्याच्याशी त्या बिलॉंग करत होत्या. संत मीराबाई ह्या मेवाडच्या राजघराण्यातल्या होत्या. शी रिअनाउन्स्ड ऑल द प्लेजर्स ऑफ रॉयल फॅमिली अँड इमर्स्ड हरसेल्फ इन डिवोशन टू कृष्णा. तर रिनाउन्स्ड म्हणजे त्यांनी त्याग केला. रॉयल फॅमिली म्हणजे राजघराण्यातल्या त्या बघा किती श्रीमंत राजघराण्यातल्या होत्या, तरी पण त्यांनी त्या सगळ्या ऐशोआराम राजघराणा या सगळ्याचा त्याग करून त्यांनी काय केलं, इमर्स केलं म्हणजे जॉईन केलं. कशाला त्या हे समर्पित झाल्या, तर कृष्ण भक्तीमध्ये त्या समर्पित झाल्या. शी कंपोज डिवोशनल व्हर्सेस इन राजस्थानी अँड गुजराती. त्यांनी जे हे पद्य लिहिले डिवोशनल भक्तिगीतं लिहिली ती राजस्थानी आणि गुजराती भाषेमध्ये होती. हर डिवोशनल व्हर्सेस गिव्ह द मेसेज ऑफ डिवोशन. आणि ते कशाचा मेसेज देतात आपल्याला, ते जे भक्तिगीतं होते ते आपल्याला भक्तीचा मेसेज देतात. टॉलरन्स म्हणजे सहिष्णुता अँड ह्युमॅनिटी म्हणजे मानवता. तर टॉलरन्स माहितीये तुम्हाला, सहिष्णुता म्हणजे काय? सहिष्णुता म्हणजे तेच सर्व धर्म समभाव किंवा हे जे असतं एकमेकांचा रिस्पेक्ट करणे, हे सगळं कशामध्ये येतं, सहिष्णुता म्हणजे सहनशक्ती. सहिष्णुता म्हणजे काय, आपली सहनशक्ती. आणि ह्युमॅनिटी म्हणजे मानवता. तर याचाच मेसेज संत मीराबाईंनी पण दिला, भक्ती, सहिष्णुता आणि मानवता. संत सेना वॉज अन इन्फ्लुएन्शियल सन. संत रोहिदास वॉज अ ग्रेट सन. ही गेव मेसेज ऑफ इक्वॅलिटी अँड ह्युमॅनिटी. संत सेना हे सुद्धा एक प्रभावी संत होऊन गेले. त्याच्यानंतर संत रोहिदास सुद्धा एक फार मोठे संत होऊन गेले. त्यांनी काय मेसेज दिला, समानता आणि मानवता. सूरदास, अ ग्रेट पोएट ऑफ हिंदी लिटरेचर, composed poetical work Sursagar. Devotion to Krishna is the subject of his work. तर हिंदी भाषेचे कवी होऊन गेले सूरदास. त्यांनी काय सूरसागर नावाचं हे जे कृष्ण भक्तीवरती एक म्हणजे कविता लिहिल्या. त्यांनी खूप सगळ्या कविता कंपोज केल्या, म्हणजे खूप सगळ्या कविता बनवल्या सूरसागर ह्या ग्रंथामध्ये. आणि मेनली त्यांचा सब्जेक्ट काय होता, कृष्ण भक्ती. डिवोशन टू कृष्णा म्हणजे कृष्ण भक्ती. द व्हर्सेस ऑन कृष्ण भक्ती कंपोज्ड बाय मुस्लिम संत रास खान आर मेलोडियस. बघा म्हणजे मुस्लिमांनी सुद्धा म्हणजे भक्ती चळवळीने किती मोठं काम केलं, तर हिंदू मुस्लिमांना एकत्र आणायचं काम केलं. मग त्याचाच परिणाम काय झाला, तर मुस्लिम सुद्धा हिंदू भाषिक म्हणजे हिंदू ह्याच्यावरती कृष्ण असतील किंवा राम कृष्ण यांच्यावरती सुद्धा प्रेम करू लागले मुस्लिम लोक सुद्धा. आणि असेच एक संत होऊन गेले रास खान. त्यांनी काय केलं, कृष्ण भक्तीवरती सुद्धा त्यांनी कविता लिहिल्या. आणि मेलोडियस, त्या कविता खूप रसाळ होत्या, खूप सुंदर अशा कविता होत्या. these poems was very melodious. Ramacharitamanus of Sant Tulsidas is beautiful composition expressing devotion to Ram. आणि रामचरितमानस त्याच्यामध्ये काय आहे, तुलसीदासांनी लिहिलं रामचरितमानस. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय रामभक्तीविषयी लिहिलंय. सगळं काय एक्सप्रेस केलंय, तर डिवोशन टू राम म्हणजे रामभक्ती त्याच्यामध्ये एक्सप्रेस केली आहे त्यांनी. संत तुलसीदास रामचरितमानस आणि सूरसागर, सूरदासांनी लिहिलं सूरसागर. वन इज अपॉन ऑन कृष्ण भक्ती अँड वन इज ऑन राम भक्ती. Okay, understood everyone? Please revise the lesson. Revise the lesson and read the last lesson also. Who have not completed the homework, please complete your homeworks. Bye everyone. Bye, ma'am. Bye. Bye, ma'am. Bye bye. Good night. Bye. Good night. Ma'am, what is homework? Yes, I will submit it on Bye, ma'am. Google Classroom. Okay, ma'am.
बाय मॅम. बाय